कोट्यवधी रुपये खर्च करून तरण तलाव तर बांधला, पण त्यात पाणीच नाही आणि त्यामुळे या तरण तलावाला टेनिस कोर्टचं स्वरूप आलंय। गोष्ट आहे सोलापूरच्या या तरण तलावाची। तरण तलावात पाणीच नसल्यानं जलतरणपटूंनी जायचं कुठे असा सवाल आता विचारला जातोय। ही जी दृश्य तुम्ही पाहताय ते कुठलं टेनिस कोर्ट नाहीये किंवा ते दुसऱ्या कुठल्या खेळाचं मैदानही नाहीये, तर हा आहे तरण तलाव। आता तुम्ही म्हणाल तरण तलाव आहे तर यात पाणी कुठे आहे? पण मंडळी, जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोच प्रश्न सोलापूरच्या जलतरणपटूंनाही पडलाय। सोलापुरातील जलतरणपटूंनी जायचं कुठं? 2 कोटी खर्चून बांधलेला तलाव कोरडाच। तरण तलाव तातडीने सुरू करण्याची मागणी। सोलापुरात राज्य सरकारने 2 कोटी रुपये खर्चून विजापूर रोड परिसरात जलतरण तलाव उभा तर केला, पण गेल्या अनेक वर्षांपासून त्यात पाणीच सोडलेलं नाहीये। त्यामुळे जलपट्टू खेळाडूंनी जायचं कुठं असा सवाल विचारला जातोय। जेव्हा हे स्विमिंग पूल सुरू झालं, मी खूप आनंदी झालो होतो। मला त्याच्यापुढे प्रॅक्टिस सुरू ठेवायची होती, पण हे बंद पडले त्यामुळे मला प्रॅक्टिस सुरू ठेवता आली नाही। त्यामुळे मला आता पुण्याला जावे लागते स्विमिंगच्या प्रॅक्टिससाठी। त्यामुळे खूप गैरसोय होत आहे। माझी शासनाला विनंती आहे की हे इंटरनॅशनल लेवलचं स्विमिंग पूल परत सुरू करावे। आम्ही याच भागात राहतो, त्यामुळे मी माझ्या मुलाला इथे जॉईन केलं आणि तो त्याचं पहिलं स्विमिंग इथेच शिकला। तेव्हा आम्हाला तिथून पुढे कंटिन्यू करायची खूप इच्छा होती। अनेक पालकही रेडी होते, पण काही कारणांनी हा स्विमिंग पूल बंद झाला आणि आमची खूप गैरसोय झाली। आम्हाला स्विमिंगसाठी आता परगावी जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, खूप खर्चही होतो, गैरसोय होते। गेल्या अनेक वर्षांपासून जलतरण तलाव बंद असल्याने संभाजी ब्रिगेडने कोरड्या तलावात उड्या मारून अनोखं आंदोलन केले, तर अधिकाऱ्यांच्या पगारातून खर्च वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। सरकारी मालमत्तेचं धुळीस मिळवण्याचं काम हे महानगरपालिका अधिकारी आणि हे क्रीडा विभाग हे अधिकारी करत आहेत। माझी शासनास विनंती आहे की याची निगा राखण्याचं काम या अधिकाऱ्यांचं आहे। त्यामुळे यांच्या पगारातून हा खर्च वसूल करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येईल। जलपट्टू आहेत यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान होतंय। त्यांना सरावासाठी जे आहे ते तलाव सोलापूर शहरात उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींना जे आहे ते त्यांना सामना करावा लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर जलतरण तलाव सुरू करावे अशी मागणी जी आहे ते आता खेळाडूंकडून केली जात आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।